मोटेगावकर यांना अटक केल्याच्या नंतर सीबीआयच्या अटकेनंतर त्यांच्या विद्यार्थ्यांचं नेमकं काय होणार? आरसीसीचा विस्तार लातूरसह राज्यामधल्या 8 शहरांमध्ये आरसीसीच्या सगळ्या शाखांमध्ये 30 ते 40 हजार विद्यार्थी आहेत। एका विद्यार्थ्याकडून वर्षाला 60,000 रुपयांचं शुल्क। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधील आरोपी मनीषा मांढरेच्या तपासामध्ये तांत्रिक अडचणी, सूत्रांची माहिती। मनीषा मांढरेनं प्रश्न फोडताना खबरदारी घेतली होती। 25 वर्षांपेक्षा अधिकचा काळ एकच विषय शिकवल्यामुळे मनीषा मांढरे प्रश्न लक्षात ठेवायची। मांढरेला सगळेच प्रश्न तोंडपाठ आहेत। तपास यंत्रणा लिखित आणि डिजिटल साहित्याच्या मागावरती असल्याची सूत्रांची माहिती आहे। नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणामध्ये शिवराज मोटेगावकरनं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं अत्यंत सुनियोजित कट रचल्याची माहिती। मोटेगावकरनं पीव्ही कुलकर्णी आणि मनीषा मांढरेची एनटीएच्या पॅनलवरती वर्णी लावल्याचं समोर आलंय। मोटेगावकरनं आर्थिक ताकदीच्या बळावरती नेटवर्क उभारल्याचा सीबीआयला संशय। कोचिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि एज्युकेटर्स फेडरेशनची आज दिल्लीमध्ये दुपारी 3:30 वाजता पत्रकार परिषद। प्रश्नपत्रिका फुटीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अचूक आराखडा सादर केला जाणार। सीबीएसईच्या ऑनलाईन स्क्रीन मार्किंग या प्रणालीसह उत्तरपत्रिका तपासणी प्रक्रियेमधल्या त्रुटी आणि सुधारणा याविषयी देखील सविस्तरपणे चर्चा। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा नीटच्या घोटाळ्यावरती प्रहार। गरज पडल्यास कायदे देखील बदलले पाहिजेत, मुनगंटीवार यांची मागणी। जो विद्यार्थी कधी कधी त्याची आई आपलं मंगळसूत्र गहाण ठेवते आणि माझा मुलगा मोठा व्हावा, त्याचं भविष्य घडावं यासाठी पैसे खर्च करते आणि नीट मध्ये काही मुठभर लोकांनी अशा पद्धतीने धंदे केले तर सारा व्यवस्थेवरचा विश्वास उडून जाईल। आता नीट ज्याचं नाव आहे त्याची परीक्षा नीट झालीच पाहिजे आणि हे नीट परीक्षा न होण्यामागे जे नीटपणे काम करता त्यांना नीटच केलं पाहिजे। आवश्यकता असेल तर कायदे बदलले पाहिजे। धाराशिवच्या कळंब तालुक्यामधल्या निलेश सुरवसेचं डॉक्टर होण्याचं स्वप्न। पेपरफुटीनं अनेक विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवरती पाणी। गेल्या 3 वर्षांपासून डॉक्टर होण्यासाठी तो प्रयत्न करतोय। नीट पेपर फुटीनं निलेश आणि त्याचे कुटुंबीय चिंतेत आहेत। कोल्हापूरमधल्या आरसीसी क्लासेसच्या समोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं आंदोलन। आरसीसी क्लासेसच्या बोर्डाला काळं फासण्यात आलंय। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आंदोलन। एनटीएच्या भ्रष्टाचाराची तिरडी यात्रा काढून निषेध। ईडीनं भोंदू अशोक खरातचा ताबा घेतलाय। खरातला घेऊन ईडी मुंबईच्या दिशेने रवाना। मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणी खरातला आज पीएमएलए कोर्टामध्ये हजर केलं जाईल। विशेष पीएमएलए कोर्टानं खरातच्या चौकशीसाठी वॉरंट काढलाय। डिझाईन बॉक्सच्या नंतर राष्ट्रवादी लवकरच नव्या सल्लागारांची नेमणूक करणार आहे। सोमवारी सुनेत्रा पवार, पार्थ पवार यांची प्रशांत किशोर यांच्यासोबत बैठक असल्याची माहिती आहे। 2 दिवसांमध्ये प्रशांत किशोर यांची कंपनी कायदेशीर बाबी पूर्ण करेल। 1 जून पासून प्रशांत किशोर राष्ट्रवादीचे राजकीय सल्लागार असण्याची शक्यता। शरद पवारांनी उद्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे। पक्षाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आहे। तटकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीमधल्या घडामोडींना वेग आलाय। संघटना बांधणीच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 16 जागांवरती निवडणूक। 16 जागांपैकी राष्ट्रवादी 2 जागा लढवण्यासाठी इच्छुक आहे। राजीव साबळे यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली। रायगड, रत्नागिरी आणि पुणे जागा लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक। विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुण्याच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच। निवडणूक लढल्यास माजी आमदार सुनील टिंगरे, विक्रम काकडे, माजी आमदार रमेश अप्पा थोरात, माजी आमदार विलास लांडे, नाना काटे हे इच्छुक आहेत। राजीव साबळे, अजित यशवंतराव, रमेश अप्पा थोरात हे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेले आहेत। पुणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे 348 सदस्य आहेत। भाजपचे 319 सदस्य आहे। शिंदे सेनेचे 68 सदस्य आहे। त्यामुळं ती जागा आतापर्यंत मागील काळामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळालेली होती आणि आता सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावी। आणि विलास लांडेंचं काम पाहिलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वांना माहिती आहे। त्यामुळे विलास लांडेसारखा जर व्यक्ती त्या ठिकाणी या स्थानिक स्वराज्य संस्थेत उमेदवारी दिली तर निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येऊ शकतो।
राजकारणामध्ये मंत्रिपद म्हणजे अंतिम ध्येय नाही. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. जनतेची सेवा करणं हे मंत्रिपदापेक्षा देखील मोठं आहे. मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. राजकारणात काय चाललं आहे याच्यावर भाष्य न करणंच हे मला वाटतं की राजकारणामधला उत्तम गुण आहे. अशी आज अवस्था आहे. पण कोण कोणाला भेटतं यावर आता चर्चा करणं हे सर्व दूर बंद होणं हेच मला वाटतं की जनहिताचं होईल. मी सांगितलं जय भवानी जय शिवाजी हा आमच्यासाठी असणारा सर्वात मोठा मंत्र आहे. कोकणामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये पेच आहे. शिवसेना राष्ट्रवादीमध्ये उमेदवारीवरून चढाओढ. राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा, तर राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे हे मुलगा अनिकेत तटकरे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी आग्रही आहेत. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही इच्छा व्यक्त केली आहे. देशामधलं सध्याचं संकट बघता निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं देखील बावनकुळेंचं विधान. विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे. पेट्रोल डिझेलची टंचाई आहे किंवा थोडी आपत्ती आहे याचा विचार करून मला वाटतं ही निवडणूक अनोखी व्हावी अशी विनंती मी सर्वांना करणार आहे. अनेक ठिकाणी या भूमिकेला सर्वच पक्ष साथ देतील. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक आयोजित करण्यात आली. महामंडळं, विधान परिषद या निवडणुकांच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होईल. जागा वाटपाच्या संदर्भात नेमका काय निर्णय होणार याकडे लक्ष आहे. विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता सोमवारपासून लागू होणार आहे आणि शेतकरी कर्जमाफीला ब्रेक लागणार का असाही सवाल आहे. मतदान झाल्यास 25 जूनपर्यंत आचारसंहिता राहील. 30 जून पूर्वी कर्जमाफी देण्याचं सरकारचं आश्वासन आहे. सहकार मंत्रालयाकडून कर्जमाफीचा प्रस्ताव तयार. शेतकरी कर्जमाफीला तांत्रिकदृष्ट्या अडचण येणार नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींची प्रतिक्रिया. आचारसंहितेचं कारण करून टाळाटाळ केली तर गप्प बसणार नसल्याचा राजू शेट्टी यांचा इशारा. निर्णय गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूद सुद्धा केलेली आहे, तशी घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळं जर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार 30 जूनची तारीख पुढे ढकलू पाहत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढंच सरकारनं ध्यानात ठेवावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनाच्या बचतीसाठी आवाहन केलं आणि यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ईव्ही गाडीचा वापर सुरू केलाय. सुनेत्रा पवार यांचा ईव्ही कारमधून प्रवास. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांचा बार्शी ते सोलापूर एसटी बसनं प्रवास. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाला त्यांनी प्रतिसाद दिलाय. उल्हासनगरमध्ये महासभेच्या वादावरून भाजप शिवसेना आमनेसामने. नवीन शिवसैनिकांमुळे युती धोक्यात आली आहे, भाजपचा आरोप आहे. तर भाजपचे कार्यकर्ते तरी कुठे अटल अडवाणींच्या काळामधले आहेत, शिवसेनेची टीका. नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या संदर्भातली याचिका ही सुप्रीम कोर्टानं फेटाळली आहे. विमानतळाच्या नावामध्ये लोकांच्या हक्कांचा काय संबंध असा सवाल कोर्टानं विचारला. याचिकाकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे जावं अशी कोर्टाची माहिती आहे. लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी आहे. दक्षिण रायगडमध्ये मनसेच्या कार्यकारिणीमध्ये फेरबदल. मनसेच्या जिल्हा अध्यक्षपदी राज पार्टे यांची निवड. डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची घसरण सुरू आहे. आजही रुपया 18 पैशांनी घसरला. त्यामुळे डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया 96 रुपये 38 पैशांपर्यंत पोहोचलाय. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. पेट्रोलचे दर हे 86 पैसे तर डिझेलच्या दरामध्ये 83 पैशांनी वाढ झाली. गेल्याच आठवड्यामध्ये पेट्रोलचे दर हे 3 रुपयांनी आणि डिझेल 3 रुपये 18 पैशांनी महागलं होतं आणि आता 5च दिवसामध्ये इंधनाचे दर पुन्हा एकदा वाढले आहेत. मुंबई पुण्यामध्ये पेट्रोल 91 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलं. सोलापूरमध्ये देखील दरवाढीच्या नंतर पेट्रोल 108 रुपये 21 पैसे, डिझेल 94 रुपये 75 पैशांवर, तर नाशिक शहरामध्ये पेट्रोल 108 रुपये 84 पैसे आणि डिझेल 95 रुपये 35 पैसे या दराने मिळत आहे.
वाशिममध्ये सलग 5व्या दिवशी वाहन चालकांच्या डिझेल मिळवण्यासाठी रांगा लागल्यात। मागणी अधिक आहे आणि पुरवठा कमी होत असल्यामुळे पंपावरती रांगा कायम। शेतीच्या मशागतीमध्ये ट्रॅक्टर मशीनसाठी डिझेलची आवश्यकता आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग 3ऱ्या दिवशी डिझेलचा तुटवडा कायम आहे। नागरिकांसह शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होती आहे। नंदुरबारमध्ये डिझेलच्या कमतरतेमुळे वाहनधारकांच्या मोठ्या रांगा। डिझेलच्या तुटवड्याच्या चर्चेमुळे वाहनधारकांकडून इंधन भरण्यासाठी गर्दी। कंपन्यांकडून वेळेवरती इंधन पुरवठा होत नसल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण भागामध्ये अनेक पंप हे सध्या कोरडे ठाक आहेत। डिझेल मिळणाऱ्या पंपावरती यामुळेच रांगा लागल्यात। शेतीच्या मशागतीचे दिवस सध्या आहेत आणि डिझेल मिळत नाहीये, त्यामुळे नागरिकांचा संताप। धुळ्यामध्ये खरीपाच्या हंगामाची तयारी सुरू झालेली असताना दुसरीकडे डिझेलचे दर हे पुन्हा एकदा वाढले, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। तर खतांच्या किमती देखील वाढल्या, त्यामुळे बळीराजा देखील संतापला। त्याचं आर्थिक गणित सध्या कोलमडतंय। युद्धाच्या संदर्भातली पुढची बातमी आहे। अमेरिका आणि इराण या संघर्षामध्ये भारतासाठी गुड न्यूज आहे। रशियाकडून तेल खरेदीसाठी अमेरिकेनं भारताला आणखी एका महिन्यासाठी मंजुरी दिली आहे। कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरेल $111 वरती पोहोचल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। दरवाढीच्या नंतरही भारतीय तेल कंपन्यांना रोज 750 कोटींचा तोटा। मार्चमध्ये 2.25 दशलक्ष बॅरल तर एप्रिलमध्ये 2.1 दशलक्ष बॅरलची खरेदी। मुंबईकरांचा आवडीचा पदार्थ आता महाग होणार आहेत, कारण मुंबईमध्ये पावाची लादी ही प्रति 5 रुपयांनी महागली आहे। वडापाव, समोसा पाव, मिसळ पाव, पावभाजी, बुर्जी पाव या सगळ्याचे दर वाढतील। काही ठिकाणी ब्राऊन ब्रेडच्या किमती या 45 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत पोहोचल्या। औषध दुकानदार हे उद्या आपली दुकानं बंद ठेवणार आहेत। 12.5 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते वितरक हे या संपामध्ये सहभागी होतील। औषधांच्या ऑनलाईन विक्रीला दुकानदारांनी कडाडून विरोध केलाय। केंद्र सरकार ऑनलाईन विक्री रोखत नसल्यामुळे संपाचं हत्यार ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं उपसलेलं आहे। अखिल भारतीय औषध विक्रेत्यांचा उद्यापासून देशव्यापी संप आहे। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात बंदची भूमिका। सांगली जिल्ह्यामधील 4200 मेडिकल्स बंद राहतील। विदर्भामध्ये उष्णतेची लाट आणखी तीव्र होणार आहे। अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी। दुपारच्या वेळेला बाहेर पडू नका, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। आजही विदर्भामधलं तापमान हे 45 अंश सेल्सिअसच्याही पार जाण्याची शक्यता आहे। मुंबईचं कमाल तापमान हे 38 ते 36 अंशांवरून 32 अंशांपर्यंत येण्याची शक्यता आहे। मुंबईमध्ये आर्द्रता ही कमी होणार आहे, त्यामुळे उकाडा वाढू शकतो। मान्सून अंदमानामध्ये आहे। 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होईल। जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून मुंबईमध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे। शहापूर आणि कसारा परिसरामध्ये भीषण अशी पाणी टंचाई आहे। शहापूरमध्ये शेकडो गावं, खेड्या, पाड्या या सगळ्यांवरती 38 टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो। जलजीवन मिशन सारख्या योजना सध्या कागदावरच उपलब्ध आहेत। गावांमध्ये नळांना पाणीच नाहीये, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे। नागपूरमध्ये विविध मागण्यांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या विद्यापीठामधले शिक्षकेतर कर्मचारी यांनी आंदोलन सुरू केलंय। मागण्या मान्य करा, नाहीतर विद्यापीठाचे ठप्प करू असा कर्मचाऱ्यांचा इशारा। 5 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे। सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यामध्ये केळी पिकाच्या लागवडीमध्ये मोठी घट झाली आहे। लागवड 3204 हेक्टरनं घटली। यंदा केवळ 20,768 हेक्टरवरती केळीची लागवड झाली आहे। गोंदियाच्या गोरेगावमधल्या पालेवाडा इथल्या पाण्याच्या टाकीवरती चढून शेतकऱ्यानं शोले स्टाईल आंदोलन केलं। महसूल नोंदणीमधून 1.67 हेक्टर शेत जमीन कमी केल्याचा शेतकऱ्याचा आरोप आहे। तर जोपर्यंत रेकॉर्डवरती ही जागा येणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची शेतकऱ्याची भूमिका। आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधामध्ये 1 जूनला हिंगोलीमध्ये महामोर्चा आहे। कृती समितीच्या वतीनं महामोर्चाचं आयोजन। आंबेडकरी कार्यकर्त्यांची या महामोर्चाच्या संदर्भातली बैठक पार पडली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।